नमस्कार मित्रांनो, लोकाईले कायले भिवाडून देता या व्हिडिओमालिकेचा हा दुसरा आणि अंतिम भाग आहे। पहिल्या भागामध्ये आपण बघितलं असेल की एक ट्रक ड्रायव्हरचा तो व्हिडिओ होता आणि तो ट्रक ड्रायव्हर असं लोकांना भीती घालून देत आहे की खामगाव, अकोला, बाळापूर या पट्ट्यामध्ये रस्त्यावरती लूटमार होते। तर म्हणून मी लोकांना आवाहन केलं होतं की लोकांनी उगीच घाबरू नये, अशी कोणतीही घटना रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला नव्हता। त्यामुळे तो व्हिडिओ मी खामगावकर आणि खामगावच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी बनवला होता। आणि आजचा हा दुसरा भाग आहे। या व्हिडिओचं टायटल आहे परत तेच, लोकाईले कायले भिवाडून देता GS कॉलेज रोडवरील भूत। तर GS कॉलेज रोडवरील भूत नावाचा एक व्हिडिओ यूट्यूब वाहिनीवरती वृत्त आलं आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि माझ्या अनेक मित्रांनी मला तो पाठवला आणि त्यावरती मला भाष्य करायला सुद्धा सांगितले। तर त्याचवरती मी आज भाष्य करणार आहे। पहिले आपण थोडक्यात GS कॉलेज रोडवरील भूत हा एक व्हिडिओ थोडक्यात बघून घेऊ। रात पेडल मारत होता। खराम सुटाळा येथे राहत होता। त्या रात्री ऑफिसमधील अतिरिक्त कामामुळे घरी पोचायला त्याला वेळ झाला होता। जसा तो GS कॉलेजच्या जवळ आला, त्याची सायकल अचानक जड झाली। तो जोरात पेडल मारत होता, पण सायकल पुढे जात नव्हती। अचानक त्याला जाणवलं मागे कुणीतरी बसलंय। त्याने हळूच मागे वळून पाहिलं आणि सखारामची पाचावर धारण बसली। समोर असलेले दृश्य त्याच्या कल्पनेपलीकडचे होते। त्याच्या सायकलवर एक स्त्री बसलेली होती, पण तिचं डोकंच नव्हतं। घाबरून त्याने सायकल तिथेच सोडली आणि जीवाच्या आकांताने पळू लागला। तो कसेबसे गावात पोहोचला। सखाराम हा इतर देवांना मानत नव्हता, परंतु त्या दिवशी मारुतीने सखारामचे प्राण वाचवले होते। वेळोवेळी इतर धर्म पंथाच्या देवांना नाव ठेवणारा सखाराम मात्र त्या दिवशी गावाच्या मारुतीला शरण गेला होता। त्या दिवशी तो वाचला, पण त्या भीतीने तो अनेक महिने आजारी पडला। ही गोष्ट फक्त सखारामपुरती मर्यादित नाही, तर असे बरेच अनुभव अनेक जणांना आले होते आणि ते अजूनही जुन्या लोकांच्या तोंडी जिवंत आहे। आज जरी अनेकांना ही एक काल्पनिक कथा वाटत असली तरी जुन्या लोकांना भेटल्यावर नक्कीच आजची पिढी फक्त कथा म्हणून ऐकणार नाही। रात्री चुकून त्या रस्त्यावर गेल्यास भीतीने गाळण होणारच यात शंका नाही। जर तुम्ही त्या रस्त्यावर रात्री गेला आणि असा काही अनुभव यायला लागला तर लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जा। तर आता या व्हिडिओमध्ये एक सखाराम नावाचं तथाकथित काल्पनिक पात्र उभं केलेलं आहे। तशी ही घटना आम्ही सुद्धा लहानपणी बऱ्याच वेळा ऐकलेली आहे की GS कॉलेजच्या रस्त्याने जाताना सायकलवर एक बाई बसते आणि आपल्याला आपली सायकल जड झाल्याचं जाणवते। बऱ्याच वेळा अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून हे किस्से ऐकलेले आहे। परंतु भूतं खरंच आहेत का? प्रत्यक्ष भूत बघितलेले लोक फार कमी आहेत असले तरी ते सांगतात, परंतु त्यांना खरोखर भूत दिसलं का भास झाला हे सुद्धा आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही। कधी कधी आपल्याला अंधारामध्ये हा खेळ सावल्यांचा एक चित्रपटसुद्धा होता, तर अंधारांमध्ये आपल्याला सावल्यासुद्धा काहीतरी विशिष्ट आकृत्यांप्रमाणे भासतात। तर तसं काही आहे का? एक ती कल्पना आहे का? आम्हाला एक धडासुद्धा होता घोस्ट नॉनसेन्स नावाचा, तो त्यामध्ये इंग्रजीमध्ये तो धडा होता आणि त्यामध्ये भूतं नसतात हे सिद्ध करण्यासाठी एक माणूस गावाच्या बाहेर जातो। त्या गावाच्या बाहेर त्याचे लोक त्याला म्हणतात की तिकडे भूत आहे, जाऊ नको त्या झाडावर, पण तो म्हणतो की मी शर्यत लावतो आणि झाडावर खिळा ठोकून येतो। म्हणजे तो खिळा जो आहे तो माझा प्रूफ राहील की मी तिथे रात्री जाऊन आलो। पण दुर्दैवाने काय होते की त्या खिळा ठोकताना त्याची शाल त्या खिळ्यामध्ये अडकते आणि तो जेव्हा परत फिरतो तेव्हा त्याला असं वाटते ती खिळ्यामध्ये शाल अडकली असल्यामुळे त्याला वाटते भूतानीच आपली शाल पकडली का, आणि तो तिथे धक्क्याने मरून जातो। तर पुन्हा लोकांचा असा भ्रम निर्माण होतो, लोकांमध्ये असा समज निर्माण होतो की भूतं खरोखर आहे। तर असा या धड्याचं स्मरणसुद्धा मला झालं। GS कॉलेजचं भूत हे जे आत्ता नुकताच आलेला व्हिडिओ जो आहे हा काही महिन्यापूर्वी, एका महिन्यापूर्वी, तर मला असं इथे सांगावं असं वाटते की काही विशिष्ट भागामध्ये निर्जन स्थळी शहरापासून दूर असलेल्या ठिकाणी GS कॉलेज हा जो भाग होता हा पहिले खामगाव शहरापासून बराच दूर वाटत असायचा, कारण की खामगाव शहराची मर्यादा होती जास्तीत जास्त बालाजी प्लॉटपर्यंत। फरशी एरिया हे मुख्य खामगाव होतं आणि GS कॉलेज त्या मानाने खूप एकांतात होतं। रस्त्याने सर्व शेती होती। या भागामध्ये असेल फक्त तर काय तर न्यायालय, जिल्हा परिषद शाळा, अंजुमन शाळा आणि काही क्वार्टर्स। तर अशा भागात GS कॉलेज असल्यामुळे काही दुष्कृत्य करणारे जे लोक आहेत किंवा अनैतिक कृत्य करणारे जे लोक आहेत या लोकांनी ही एक समज पसरून, हे लोक असा एक समज पसरून देत असतील की या भागात कोणी त्यांचं दुष्कृत्य, त्यांचं अनैतिक कृत्य दृष्टीपथास येऊ नये, निदर्शनास येऊ नये कोणाच्या, म्हणून हेच लोक असा भ्रम पसरून देत असतील की या भागामध्ये भूत आहे, जेणेकरून तिकडे वाहतूक लोक जात नाही, आवाजाही जी म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये ती होत नाही आणि यांचं जे कुकर्म आहे ते निश्चिंतपणे चालू राहते। तर असा माझा स्वतःचा अंदाज आहे आणि म्हणून हे असं भूताचा जो भ्रम आहे तो पसरवून देत असतील। तर मला इथे पुन्हा या व्हिडिओमध्ये असंही म्हटलेलं आहे की जर का कुणाला पुन्हा असा अनुभव आला
तर त्याने काहीतरी काळजी घ्यावी असं काहीतरी त्यांनी याच्यामध्ये एक आव्हानसुद्धा केलेलं आहे. परंतु आता GS कॉलेजच्या आजूबाजूला चांगली वस्ती झालेली आहे. त्या रस्त्याने रात्री ट्रॅफिकसुद्धा असते, बऱ्याच लोकांचं तिथे येणं जाणं सुरू असते. तर त्यामुळे मला तरी असं वाटते की ही काही भीती नाही भीती वगैरे असं भीतीदायक असा काही प्रकार तिकडे नाही आहे आणि असं आव्हान करण्याची सुद्धा काही गरज नाही आहे. शिवाय असं आव्हान केल्याने किंवा अशा काही गोष्टी या आता यूट्यूबच्या जमान्यामध्ये, इंटरनेटच्या जमान्यामध्ये जर प्रसारित केल्या तर नाहक एखाद्या संस्थेची ती बदनामीसुद्धा होत असते आणि तर असं काही करू नये असं मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे. GS कॉलेजमध्ये मी पण एक किस्सा ऐकलेला आहे, तोही मला आता इथे सांगावासा वाटतो की खूप वर्षापूर्वी एका व्यक्तीच्या सायकलवरती ती महिला बसते आणि त्याला धक्का देते आणि तो खाली पडतो आणि खाली पडून जेव्हा तो शुद्धीवर जातो तेव्हा तो धाडधाड इंग्लिशमध्ये बोलायला लागतो. असा सुद्धा किस्सा मी खामगावमध्ये ऐकलेला आहे. परंतु हे सर्व किस्से आहेत, हे सर्व लोकांच्या तोंडून आलेले किस्से असतात. तर GS कॉलेजचं भूत मित्रांनो, मला तरी असं वाटते की याचं काही कोणी या व्हिडिओला म्हणजे हा जो व्हिडिओ येऊन गेला कोणत्या तरी एका वृत्तवाहिनीवर, तर त्याच्यावर कोणी विश्वास न ठेवावा असंच मला इथे आव्हान या माझ्या व्हिडिओद्वारे करावं असं वाटते. जय हिंद. तुम्ही चॅनल बघत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. आणि लोकायले कायले गोवाडून देता या 2 भागांच्या मालिकेचा इथे मी समापन करतो. धन्यवाद. चॅनल बघत राहा.